नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मीना आणि राजेश यांच्या संसारात गेल्या 3 महिन्यापासून अबोला होता। त्यांच्या नात्यातील विसंवाद प्रत्येक स्वास्थ्यगणिक वाढत होता। घराला वेढणारी शांतता काळजा आड बोसणारी होती। पण एका पावसाळी रात्री एक अनपेक्षित वळण आले, ज्यामुळे त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाणार होते। एक असे रहस्य दडले होते जे त्यांच्या नात्यातील शांततेला कायमचे सुरंग लावणार होते। आभाळ भरून आले होते आणि वातावरणही तसेच गढूळ होते। मीना तिचा धीर सूरज यांच्यासोबत शेतात गेली होती। अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला। मीना वहिनी, चला लवकर या झोपडीत थांबूया, सूरज घाईघाईने म्हणाला। त्याचा आवाज वाऱ्यात विसरून गेला, पण त्याने धावत असतानाच मागे वळून तिच्याकडे पाहिले। पावसाच्या धारात भिजलेला तिचा चेहरा केवळ गुलाबाच्या पाकळ्यासारखा स्थळ पातळ आणि लाजवाब दिसत होता। त्याची नजर तिच्यावर स्थिरावली, जणू काही वादळाची पर्वा न करता त्याला फक्त ती दिसत होती। दोघेही धावत एका जुन्या मोडकळीस आलेल्या झोपडीत शिरले। बाहेर पाऊस धो-धो कोसळत होता, विजा कळकळत होत्या आणि थंडगार वारा आत शिरत होता, पण आतलं वातावरण मात्र उबदार होतं। त्यांच्या सानिध्यामध्ये पुन्हा मीना पूर्णपणे भिजली होती। पावसाचे थेंब तिच्या केसातून खाली सरकत होते आणि तिच्या गालावरून ओठापर्यंत येऊन थांबले होते। तिचा सुगंध ओल्या मातीचा आणि फुलांचा संपूर्ण झोपडीत पसरला होता। तातडीने तिचे अंग अक्षरशः कुडकुडत होते, पण तिचा ओठांचा थरथरणारा भाव बघून सूरजच्या काळजात काहीतरी वेगळेच स्पंदन झालं। सूरजने तिच्याकडे पाहिलं। त्याच्या डोळ्यात फक्त चमक नव्हती, तर तिच्यासाठी एक अबोल ओलावा होता। तिच्याकडे बघताना त्याचा श्वास रुळला। ती इतकी देखणी दिसत होती की त्याला क्षणभर आपण कोण आहोत हेच विसरायला झाले। पाऊस, वारा, थंड सारं कसं बाजूला सरकलं होतं। फक्त ती होती, तिचे डोळे, तिचे ओठ, तिचा भिजलेला आवाज। त्याच्या नजरेत एक अनामिक ओढ होती, तिला स्पष्ट करायची, तिला सांभाळायची। एक प्रकारची गूढ तीव्रता होती। वहिनी, तुम्हाला खूप थंडी वाटते, इथे एक जुनी गोधडी आहे, ती घ्या, असे म्हणत त्याने कोपऱ्यात ठेवलेली एक जाड गोधडी तिच्या दिशेने सरकावली। त्याचे बोट तिच्या हाताला जाणीवपूर्वक स्पर्श करून गेले। तो स्पर्श ओल्या त्वचेवर विजेचा ठोका बनवून गेला। मीनाने ती गोधडी अंगाभोवती लपेटली, पण थंडी काही कमी होईना। तिचे दात वाजत होते, पोट निळसर पडत होते। तिचा अस्वस्थ बघून सूरजच्या काळजात माया नव्हे तर वेगळेच काही उसळलं। सूरज हळूहळू तिच्या जवळ आला। त्याच्या नजरेत एक अनामिक ओढ होती। त्याने तिचे थरथरणारे ओठ बघितले आणि त्याच्या स्वतःच्या ओठावर एक विजयी रहस्यमय स्मित रेखाटलं गेलं। वहिनी, मला वाटतंय तुम्हाला अजून काहीतरी हवं आहे, एक काम करूया। त्याचे शब्द मंत्रासारखे तिच्या कानात पडले। तो इतका जवळ होता की तिला त्याचा श्वासचा उब तिच्या गालावर जाणवत होती। त्याचे शब्द मीनाच्या काळजात धस्स झाले। काय हवं आहे याची तिला कल्पना येईना, पण त्याच्या स्वतःला गूढ इशारा तिच्या रोमारोमात शिरला होता। सूरजने क्षणाचाही विलंब न लावता जवळच्या लाकडांचा ढिगाऱ्यापासून काही सुकी लाकडे गोळा केली। त्याचे हात कामात व्यस्त होते, पण त्याचे डोळे मात्र सतत तिच्यावर खिळले होते। त्याने चपळाईने आग पेटवली। लाकडांची सुरसुर सुरू झाली आणि ज्योतीच्या उजेडात झोपडीतील अंधार क्षणभर दूर झाला। आगीच्या उष्णतेने मीनाला थोडे बरे वाटले, पण तिच्या मनात जुनी एक विचित्र अवस्था होती। सूरज, खूप धन्यवाद, खरंच मला खूप बरं वाटतंय, आता मीना म्हणाली, पण तिच्या आवाजात अजूनही कंपीचा होता की त्याच्या जवळीकीचा हे तिलाही कळत नव्हते। सूरज काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिला। आगीच्या चमचावाटात तिला भिजलेला चेहरा अधिकच खुलून दिसत होता। त्याने नकळत आपल्या जिभेने ओठ चावले। तो तिच्या शेजारी सरकला। आता यांच्यातील अंतर फक्त काही इंच उरले होते। त्याचा हात हळुवारपणे वर आला, जणू तिच्या केसाला स्पर्श करण्यासाठी, पण शेवटच्या क्षणी तो थांबला। त्याला खेळ खेळायचा होता, घाई नव्हती। वहिनी, त्याने कुजबुजत तिचं नाव घेतलं। त्याचा आवाज एवढा खोल आणि आर्द्र होता की ती शब्दहीन झाली। आग फक्त लाकड जाळते, पण मनातील आग कशाने शांत होईल सांगा? त्याचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर शिरले होते। त्या डोळ्यात एक अबोल प्रश्न होता, एक गूढ वचन होतं आणि एक अधीर इच्छा होती। मीनाचा श्वास रुळला। ती काहीच उत्तर देऊ शकली नाही,
फक्त त्याच्याकडे बघत राहिली. आगी रागीच्या ज्योतीप्रमाणे तिच्याही काहीतरी पेटल्यासारखे झाले. सूरज तिच्या शेजारी बसला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा स्पर्श नेहमीपेक्षा वेगळा जाणवला. वहिनी, तुम्ही आणि दादा का बोलत नाही मला माहिती नाही. दादा तुमच्यावर प्रेम खूप करतात. आणि तुम्ही हे ऐकून मीनाच्या मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. सूरज, मलाही माहीत आहे, पण कधी कधी गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होतात की मार्गच दिसत नाही. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो वहिनी, फक्त ती शोधायची गरज आहे. आणि प्रेम असेल तर काही अशक्य नाही. सूरज म्हणाला. त्याचे शब्द मीनाच्या मनात खोलवर रुजले, पण त्या शब्दामागे दडलेले काहीतरी तिला अजूनही जाणत नव्हते. बाहेर पाऊस थांबला होता. आकाशात चंद्र डोकावू लागला होता. मीना आणि सूरज झोपडीतून बाहेर आले. चला वहिनी, घरी जाऊया, सूरज म्हणाला. त्याच्या आवाजात आता एक प्रकारची अनिश्चितता होती. ती मीनाला आणखीनच संशयात पाडत होती. दोघे घरी पोहोचले तेव्हा राजेश दाराजवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्याच्यासोबत काहीतरी अज्ञात धास्तीही होती जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता. मीना आली आणि सूरजला एकत्र पाहून तो क्षणभर थबकला. त्याच्या डोळ्यात एक चमक होती. ती मीनाला पूर्वी कधी दिसली नाही. कुठे होतात तुम्ही दोघे? मी किती काळजी करत होतो. राजेशच्या आवाजात काळजी आणि एक खोल अनामिक प्रश्न होता. दादा, मी शेतात गेलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला म्हणून झोपडीत थांबलो, सूरजने स्पष्टीकरण दिले. त्याचा चेहरा निर्विकार होता. राजेश मीनाकडे वळला. तिचे डोळे अजूनही पाणावले होते. राजेशने तिचा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शाने मीनाला एक प्रकारचा दिलासा मिळाला, पण त्याचवेळी सूरजच्या जवळच्या उपस्थितीने तिला अजूनही काहीतरी अज्ञात भीतीचे ग्रासले होते. मीना, मला माफ कर, माझ्यामुळे तुला त्रास झाला. मीनाने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि अश्रू एकत्र जमा झाले होते. राजेश, मलाही माफ करा. त्या क्षणी त्यांच्या 3 महिन्यांचा बोल एका क्षणात संपला. पण या शांततेत एक नवीन वादळ दडलेलं आहे याची कल्पना नव्हती. एक असे रहस्य जे त्यांच्या आयुष्याचे बदलून टाकणार होते. रात्री जेवण झाल्यावर मीना तिच्या खोलीत गेली. तिला बरे वाटत नव्हते, पण तिच्या मनात अजूनही काहीतरी अज्ञात अस्वस्थता होती. सूरजचे ते काहीतरी नवं आहे आणि प्रेम असेल तर काही अशक्य नाही हे शब्द तिच्या मनात घोळत होते. थोड्या वेळाने दारावर हलकी थाप पडली आणि सूरज तिच्या खोलीत आला. वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक प्रकारचा गोड भाव होता जो मीनाने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. तो गोड भाव तिला एक अनामिक भीती देत होता. मीनाला आश्चर्य वाटले. काय झाले? सूरज तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्र चमक होती. त्या चमकेने मीनाच्या मनात भीतीने काटा आला. मीना, वहिनी, आज जेव्हा आपण झोपडीत होतो तेव्हा तुम्हाला खूप थंडी वाजत होती आणि मला ते पाहिलं नाही. मी तुम्हाला गोधडी दिली, आग पेटवली, पण माझं मन काही अस्वस्थ नव्हतं. मला वाटत होतं की तुम्ही माझ्याजवळ बसावं, मी तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावं, जेणेकरून तुमची थंडी पळून जाईल. मला तुमच्यासाठी राजेश दादांपेक्षा जास्त काळजी वाटते. मीना थक्क झाली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. सूरज असे काही बोलू शकतो यावर तिला विश्वासच बसत नसेना. सूरजचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर गुंतलेले होते. तिचे हृदय वेगाने धडधडत होते, पण ती धडधड भीतीने की आणखी कशाने हे तिला कळेना. सुरेश, तू हे काय बोलतोस? तू माझा धीर आहेस, मीना अडखळत म्हणाली. तिचा आवाज भीती स्पष्ट जाणत होती. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. हो, मी तुमचा धीर आहे, पण मन कधी नातं बघत नाही. वहिनी, मला माहीत आहे हे कधी चुकीचं आहे, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. सुरुवातीचा आवाज चढला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भयानक निर्धार होता. मीना पूर्णपणे आदरली. तिला विश्वास बसेना की सूरज असे काही बोलू शकतो. तिच्या मनात विचारांचे खाऊर उठले. एका क्षणातच तिचे आणि राजेशचे नाते, तिचे कुटुंब, तिचे आयुष्य सारे काही तिच्या डोळ्यासमोर सरकले. तिचे मन आरडाओरडा करत होते. हे कसं शक्य आहे? सूरज तिच्या जवळ येऊ लागला. त्याचे हात हळुवारपणे तिच्या दिशेने सरकावत मीना मागे सरकली. भीतीने तिचे अंग थरथरत होते. तिच्या श्वासाचा वेग चढला होता. सूरज, थांब, तू काय करतोयस हे तुला कळतंय का? ती थरथरत्या आवाजात जवळजवळ किंचाळत म्हणाली. मला कळतंय वहिनी, आणि मला हे कळतंय की तुम्ही कुठेतरी याचीच वाट बघत होता. सूरजचा आवाज आणखीनच चढला. त्यात एक प्रकारचा अधिकार होता जो तिला घाबरून सोडणारा नव्हता. नाही सूरज,
हे शक्य नाही. राजेश माझा नवरा आहे. मी त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत. मीना पूर्ण ताकदीने ओरडली. गद्दारी नाही वहिनी, हे प्रेम आहे. जे तुम्हाला राजेश दादांकडून नाही मिळालं ते मी देईन. सूरजने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात एक अकालनीय भयावह चमक होती. मीनाने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला सूरजबद्दल कधीच असे वाटले नव्हते. तिला फक्त राजेशसोबतच तिचे नाते पवित्र, तेच नाते तेच आज एका क्षणात पूर्णपणे बदलून गेले होते. सूरजचे हे भयावह रूप तिच्या स्वप्नातही नव्हते. प्लीज सूरज, तू इथून जा, मीना रडत म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारची याचना होती. सूरज तिच्याकडे काही क्षण पाहिले आणि चेहऱ्यावर निराशा आणि क्रोधाचा संमिश्र भाव होता. मग तो शांतपणे जड पावलांनी खोलीतून बाहेर पडला. पण त्याच्या निघण्याने मीनाच्या मनातील वादळ शांत झाले नव्हते. उलट ते अधिकच तीव्र झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना उठली तेव्हा तिला राजेशने चहा आणून दिला. पुढच्या सकाळी मीना उठली तेव्हा चहा आणून समोर ठेवला. तुझे काल तब्येत ठीक नव्हते म्हणून मी तुला उठवलं नाही, तो शांत आवाजात म्हणाला. मीनाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर प्रेम होते, पण त्या प्रेमामागे एक हलकीशी दडलेली चिंता तिला दिसली. तिच्या अंगात एक थरथर उठली. ती रात्रीचं भयानक क्षण विसरूच शकत नव्हती. राजेश तिच्या बाजूलाच बसला. मीना, काल पाऊस, थंडी, तुला खरोखर त्रास झाला ना? त्याने अलगद तिचा हात धरला. त्याच्या स्पर्शात मायेचा ऊब होता. मीना काही बोलणार इतक्यात बाहेरच्या दरवाजाचा आवाज झाला. सूरज उठून अंगणात फिरत होता. त्याच्या पावलांचा आवाज मीनाच्या कानात काळजीचा पुन्हा एक लोंढा घेऊन आला. तिच्या मनात कालची प्रत्येक गोष्ट पुन्हा उफाळून आली. ती भीती, ते शब्द, ते नजर. मीनाने नजरेकडे दरवाजाकडे पाहिले आणि राजेशनेही तिच्या नजरेचा पाठलाग केला. काय झालं? त्याने विचारलं. काही नाही, मीना घाईघाईने म्हणाली. पण तिच्या आवाजात एक थरथर होती जी राजेशच्या नजरेतून सुटली नाही. काही क्षण शांतता होती. मग राजेश म्हणाला, मीना, आपण सध्या खूप गोष्टींमधून जात आहोत, पण मी वचन देतो, काहीही असलं तरी आपण दोघे मिळून त्यातून बाहेर पडू. त्याच्या शब्दांनी मीनाचा कंठ दाटला. तिला वाटलं, जर तो हे सर्व जाणला तर काय होईल? त्या क्षणी सूरज घरात आला. त्याने दरवाजातच उभा राहून दोघांकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्थिर भाव होता. ना अपराध ना खेद, काहीतरी वेगळंच. दादा, तो नॉर्मलपणे म्हणाला, मी शहरात जायचा विचार करतोय, थोडं काम आहे. राजेशने मान हलवली. ठीक आहे, जा, पण जेवून जा. सूरजने एक कटाक्ष मीनाकडे टाकला. क्षणात ओळखून येणारा पण तिच्या आत पुन्हा भीती जागवणारा. तो त्याच्या खोलीत गेला तेव्हा मीनाचा श्वास जड झाला. राजेशने तिच्याकडे पाहिले. तू ठीक आहेस ना? तो काळजीने म्हणाला. मीना हलकेच मान हलवली, पण तिच्या मनात एक प्रश्न घुमत होता. सूरज शहरात जातोय खरंच, की आणखी काही वादळ येतंय? दुपारपर्यंत घर शांत होतं, पण त्या शांततेचा भार अधिक भयानक होता. मीनाला असे वाटत होते की काहीतरी घडणार आहे आणि ते टाळणं तिच्या हातात नाही. संध्याकाळी अचानक सूरजच्या खोलीतून आवाज आला. एक कागद खाली पडल्याचा. मीना दचकली. तिचे मन तिला तिथे जाऊ नको म्हणत होते, पण पाय आपोआप तिकडे वळले. दरवाजाच्या फटीतून तिने पाहिले. सूरज एक छोटा जुनाट लिफाफा हातात धरून होता. तो लिफाफा फाडून त्यातील फोटो बाहेर काढत होता. मीना आदरली. तो फोटो तिचाच होता आणि राजेशचा, पण त्याच्यासोबत तिसरा व्यक्तीही होता, सूरज. आणि सर्वात भयानक म्हणजे हा फोटो त्यांनी कधीच काढला नव्हता. मग तो कुठून आला? सूरज फोटो हातात फिरवत म्हणाला, कधी कधी सत्य मिळवण्यासाठी पुरावे तयार करावे लागतात वहिनी. तुम्ही माझ्यापासून पळून जाऊ शकत नाही. मीनाच्या तोंडातून आवाज निघेना. तिला जाणवलं, हे फक्त प्रेम नव्हतं, हे एक खेळ होतं आणि त्याची सुरुवात झालेली होती. ती हलक्याशा आवाजात थरथरली, हे सर्व तू काय करतोयस सूरज? त्या क्षणी सूरजने अचानक दरवाजा उघडला. तो समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक थंड, निर्धारलेली, शांत स्मित होती. मीना वहिनी, आता वेळ आली आहे की राजेश दादांना खरं कळावं, तुमच्या आणि माझ्या नात्याबद्दल. मीनाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. तिला समजलं, ती ज्या वादळात टाळते ते आता त्यांच्या तिघांच्या आयुष्यात कोसळणारच आहे. पावसाचा गंध अजूनही वातावरणात तरळत होता. जणू आकाशाने आपल्या मनातील काहीतरी न सांगितलेलं जमिनीवर उधळलं होतं. मीना खोलीत उभी होती, पण तिच्या विचारांची पावलं अजूनही त्या ओल्या झोपडीत अडकली होती. आगीजवळची ऊब, सूरजची नजर, त्याचे न बोललेले शब्द, सगळंच तिच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही जळत होतं. दार हलकेच चरचरलं आणि सूरज आत आला. त्याचा चेहरा नेहमीसारखा नव्हता.
आज त्याच्यावर एक अजब अंधार पसरला होता. जणू त्याच्या मनात कोणी काहीतरी खोल, धोकादायक आणि तरीही अनिवार्य आकर्षणाचे रहस्य दडले होते. वहिनी, मला माहिती आहे मी जे बोललो ते चुकीचं होतं. त्याचा आवाज कमी, खोल आणि रहस्यमय कुजबुजेसारखा होता. पण चुकीचं असूनही आपल्या भावना थांबतात का कधी? मीनाचे श्वास जड झाले. खोलीत दिवट्याची पिवळी हलणारी ज्योत त्यांच्या सावल्यांना गुंडाळून आणखीनच गूढ बनवत होती. ती बोलू पाहत होती, पण शब्द तिच्या ओठापर्यंत येऊनही धाडस गाळ होत होतं. सूरज, तू हे विसरून जा, हे योग्य नाही. ती कुजबुजली, पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त एक अनामिक कंप होता जो सूरजने ओळखला. विसरू? तो पुढे सरकला. मीनाचे हृदय जोरात धडधडले, पण तिचे पाय मागे सरकले नाहीत. वहिनी, तुम्ही त्या झोपडीत ज्या नजरेने माझ्याकडे पाहिलं, तुम्ही कदाचित जाणलं नसेल, पण मी जाणलं. त्याचा आवाज इतका हळू होता की तो आवाज नसून स्पर्श नसल्यासारखा वाटत होता. तुझी नजर चुकून असेल सूरज, मीना म्हणाली, पण तिच्या आवाजात खात्री नव्हती. पावसाचा एक थेंब खिडकीच्या चौकटीतून आत पडला. अगदी तसाच एक थेंब झोपडीत तिच्या गालावरून ओघळून गेला. तो क्षण तिच्या स्मरणात ठिणगीसारखा झळकला. वहिनी, सूरजचा आवाज आणखी मंद, जणू मनाच्या दारावर हलकेच खटखटवणारा. तुम्ही जे अनुभवलं ते मी मिथ्या म्हणू नका की तुम्हीही अजून ते नाकारण्याचा प्रयत्न करताय. तिच्या छातीत धडधड वेगाने उसळली. तो क्षण विचित्रपणे उबदार, धोकादायक आणि गूढ वाटत होता. जणू खोलीतील हवा दाट झाली. तिचे मन तिला पळायला सांगत होते, पण तिचे हृदय ते काही वेगळंच कुजबुजत होतं. तू माझा धीर आहेस, मीना म्हणाली, जणू स्वतःला आठवण करून देत. हाच तर माझा शाप आहे. सूरज जवळ येत म्हणाला, नात्याने दूर असायला हवं, पण भावनांनी इतकं जवळ ओढतं की स्वतःलाच ओळखता येत नाही. त्याची नजर तिच्या डोळ्यात खोलवर शिरली, जिथे भीती होती, पण त्याहून खोलवर काहीतरी जे ते मान्य करायला घाबरत होती. मीना, तो तिचं नाव पहिल्यांदाच घेत होता. वहिनी म्हणून नव्हे, त्या एका नावाने तिच्या अंगावर रोमांच उठले. त्या झोपडीत एक क्षण होता, तुम्हीही जाणलं होतं, आणि ते रहस्य तुमच्या डोळ्यात अजूनही चमकतंय. ती क्षणभर निशब्द झाली. तिच्या मनात झोपडीतला प्रत्येक क्षण पावसाच्या थेंबासारखा पुन्हा पुन्हा पडत होता. त्याची नजर, आगीचा उबदार प्रकाश, तिचं थरथरणं, त्याची काळजी. तो क्षण जरी चुकीचा होता, तरी तो सुंदर आणि धोकादायक अशा विचित्र मिश्रणाने भरलेला होता. आता तुला काय हवं आहे सूरज? ती अखेर म्हणाली. तिच्या आवाजात भीती होती, पण उत्सुकताही. आणि तिचं तेच सर्वात मोठं रहस्य होतं. सूरज हसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक फक्त शांत, अस्वस्थ करणारी तीव्रता होती. हवं? तो म्हणाला, श्वास रोखत. मला हवं ते नाही सांगणार, पण तुम्हालाच ते माहीत आहे. त्या शांततेत अचानक बाहेरून काळा पक्षी खिडकीवर आपटला. मीना दचकली. एक विचित्र, अपशकुनी थंडावा खोलीत पसरला. सूरज मात्र हलला नाही. त्याच्या नजरेत त्या क्षणी काहीतरी बदललं. जणू भावना नव्हे, तर काहीतरी खोल, धोकादायक, दडवलेलं सत्य तिथे चमकून गेलं. वहिनी, आता सत्य उघड होणार आहे. तो कुजबुजला. एक असं सत्य जे तुमच्या आणि दादांच्या आयुष्याचं पान उलटवेल. मीनाने त्याच्याकडे पाहिलं, भीतीने, कुतूहलाने आणि अनामिक ओढीने. कोणतं सत्य? ती कुजबुजली. सूरज एक पाऊल मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर तीव्र, रहस्यमय गंभीरता उतरली. जे लपवलं आहे ते मी सांगणार नाही, तो म्हणाला. ते तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. खोलीत दिवट्याची ज्योत हलली आणि दोघांच्या सावल्या भिंतीवर गुंतल्या. पायावर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. ती पावलं ओळखीची होती, पण त्या पावलांत आज काहीतरी वेगळंच होतं. कदाचित तुमच्या आयुष्यातलं खऱ्या वादळाचं पहिलं पाऊल हे, सूरज म्हणाला. त्याच्या आवाजात चेतावणी, ओढ आणि रहस्य तिन्ही मिसळलं होतं. मीना धडधडत दरवाजाकडे वळली. ते कोण आहे? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आणि हळूहळू त्या पावलांचा आवाज अजून जवळ येऊ लागला. पावलं जवळ येत होती. 1, 2, 3. प्रत्येक पावलाबरोबर खोलीतील हवा जड होत चालली होती. मीनाचे हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू ती धडधड बाहेरच ऐकू येईल का अशी भीती वाटली. सूरज शांत उभा होता, पण त्याची नजर दरवाजावर खिळलेली होती. जणू त्याला आधीच माहीत होतं की कोण येणार आहे. मीनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजाकडे वळली. त्याच क्षणी दरवाजा हळूहळू उघडला. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने एक आकृती दिसू लागली, पण ती आकृती राजेशची नव्हती. समोर उभा होता गावातील एक ओळखीची स्त्री, पण आज तिच्या चेहऱ्यावरचं भाव काहीतरी वेगळंच होतं. जणू तिने एखादं गुपित पाहिलं होतं, किंवा एखादं गुपित तिच्या मनात जळत होतं. मीनाताई,
ती हाक मारत आत आली. तिच्या आवाजात घाई, भीती आणि कोणाशी तरी सावध करण्याची छटा होती. मी आत्ताच कुणाला घराजवळ पाहिलं. तो कुणीतरी पहाटेपासून तुमच्या खिडकीबाहेरच फिरत होता. मीनाच्या शिरशिरीने अंग भरून आलं. कोण? तिचा आवाज कापला. ती काही बोलणार होती तोच सूरज अचानक समोर आला. त्याच्या नजरेत एक चमक होती, एक अशी चमक जी पाहून त्या स्त्रीचा आवाज थंडावला. ताई, सूरज शांतपणे म्हणाला. खिडकीबाहेर कोणी असेल तर मला सांगा, पण अंदाज नको लावू. कधी कधी ज्यांना आपण पाहतो असं वाटतं ते फक्त आपल्या मनाचे खेळ असतात. त्या स्त्रीने सूरजकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर संशय दाटला, पण ती काही न बोलता निघून गेली. दरवाजाचा आवाज बंद होताच खोलीतील शांतता पुन्हा भीतीने भरली. मीना काही क्षण हलली नाही. मग तिने हळू आवाजात सूरजला विचारलं, खिडकीबाहेर खरंच कोण होतं का? सूरज तिच्याजवळ आला, इतका जवळ की त्याच्या श्वासाची ऊब तिच्या गालाला स्पर्शून गेली. तुम्हीच सांगा, तो म्हणाला. कालच्या रात्रीपासून तुमच्या मनाला कोण जास्त त्रास देतंय? पाऊस, मी की तुमचंच मन? तिच्या अंगातून एक झिंझिनी उठली. ती त्याच्याजवळ येण्यामुळे होती की त्याच्या प्रश्नामुळे? तिलाच कळेनासं झालं. मी अस्वस्थ आहे कारण ती बोलू लागली, पण शब्द अडकले. कारण मी आत्ताच जे बोललो ते खरं आहे. सूरजचं बोलणं तिच्या वाक्याला कापून गेलं. त्याने तिच्या डोळ्यात डोळे खिळवले. वहिनी, आपण दोघे ज्या टप्प्यावर आहोत तिथे सत्य टाळून काही होणार नाही. कोणतं सत्य? मीना थरथरत म्हणाली. सूरज तिला भिंतीजवळ घेऊन गेला. जवळ, पण तिचा स्पर्श न करता. जणू त्याचा प्रत्येक हालचाल हा एक न बोलता जाणवणारा स्पर्श होता. सत्य हेच की तुमच्यात आणि माझ्यात जे वाढत आहे त्याला थांबवणं तुमच्या हातात नाही राहिलं. सूरज, तू हे सारं चुकीचं समजतोयस. चुकीचं? तो तिच्या डोळ्यात घट्ट पाहत म्हणाला. जर चुकीचं असतं तर तुमच्या आवाजात हे कंपन नसतं, तुमच्या डोळ्यात हा गोंधळ नसता, आणि त्या झोपडीतला तो क्षण असाच अचानक संपून गेला असता की तो अजूनही तुमच्या मनात जळतोय. मीनाने डोळे बंद केले. तिची धडधड वाढत गेली. त्या क्षणी खोलीतील दिवट्याची ज्योत जोरात हलली आणि अचानक फू करत विझली. खोली अंधारात बुडाली. सूरज, प्रकाश. मीना दचकली. पूर्ण अंधारात तिला फक्त सूरजचा आवाज ऐकू आला. घाबरू नका, अंधारात सत्य जास्त स्पष्ट दिसतं. त्या क्षणी खिडकीबाहेर कोणीतरी पळाल्यासारखा आवाज आला. धप धप. मीना चित्कारायला आली. तो कोण बाहेर आहे? जो आहे, सूरज मंदपणे म्हणाला. तो तुमच्यासाठी आलाय. मीना तबकली. माझ्यासाठी? हो. सूरजचा आवाज आता थंड आणि रहस्यमय झाला. आणि तो कुणीही असो, आज रात्र तुमचं सगळं बदलणार आहे. मीनाचा श्वास अडखळला. काय बदलणार आहे? अंधारात सूरजचं उत्तर आलं, हळू, धडकी भरवणारं आणि तिच्या आत्म्याला हादरवणारं. तुम्हाला माहीत होतं असं तुम्हाला वाटत असलेलं आयुष्य ते आता कोसळायला तयार आहे. बाहेरून पावलांचा आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी अधिक जवळ, खूपच जवळ. आणि कोणीतरी दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला. हळूहळू ते वळायला लागलं. सूरज नेहमी रात्रीच्या शांततेला घाबरायचा, पण त्या दिवशी मात्र त्याला अंधाराच्या मध्यातून एक विचित्र आकर्षण जाणवत होतं. गावाच्या शेवटच्या वाड्यावरून येणाऱ्या मंद प्रकाशाकडे त्याच्या पावलांनी आपोआप वळण घेतलं. तो वाडा वर्षानुवर्षे रिकामा होता, किंवा सगळ्यांना तसं वाटत होतं. पण आज खिडकीतून हलकेसे रुपेरी केस दिसले आणि सूरज थबकला. त्याला वाटलं कदाचित भास असेल, पण मग त्या सावलीने हळूच मान वळवली. ती होती मीना, जिच्यावर तो लहानपणापासून प्रेम करत होता, पण जी 3 वर्षापासून अचानक गायब झाली होती. ती गायब झाल्याच्या रात्री तिच्या घरात एक अजब निळा धूर भरला होता. कोणीतरी किंचाळल्याचा आवाज आला होता आणि दुसऱ्या दिवसापासून मीना कोणालाच दिसली नव्हती. लोकांनी तिला मृत समजलं, पण ती आज त्याच्यासमोर होती. सूरजचा श्वास अडकला. मीना. त्याचा आवाज थरथरला. मीना शांतपणे पुढे आली. तिचा स्पर्श पूर्वीपेक्षा थंड होता, पण तिच्या डोळ्यात एक ओळखीची ऊब दडलेली होती. ती म्हणाली, मी गेली नव्हते सूरज, मी फक्त त्या जगात अडकले होते जिथे वेळ थांबतो. तो चकित झाला. म्हणजे तू? ती हलकी हसली. मी जिवंतही आहे आणि नाही. तिच्या शब्दांनी सूरजच्या अंगावर शहारे आले, पण त्याच वेळी त्याला जाणवलं की त्याचं हृदय आधीपेक्षा जोरात धडधडत होत आहे. भयामुळे नव्हे, तर तिच्या परतीमुळे. अचानक वाड्याच्या मागच्या खोलीतून एक जड आवाज घुमला. जणू काही मोठ्या साखळ्या जमिनीवर ओढल्या जात होत्या. मीनाचा चेहरा बदलला. भीती, तगमग आणि विनंती एकाच वेळी. सूरज, लवकर, खूप वेळ कमी आहे. मी इथे कायम राहू शकत नाही.
मला माझ्या जगात परत खेचलं जाईल. सूरजने तिचे हात हातात घेतले. मी तुला जाऊ देणार नाही. कुठे अडकल्यास तू? कोणी केलं हे? ती त्याच्या जवळ आली. जणू थरथरत असलेल्या हृदयाची धडधड त्याला जाणवावी म्हणून. तिथे एक सावली जग आहे, जिथे माणसाच्या भावनावर ताबा मिळवणाऱ्या आत्मा राहतात. त्यांना प्रेमाची ऊर्जा हवी असते. मी त्यांना हवी होते आणि आज त्यांना तुझी गरज आहे. सूरज पाऊल मागे घेतो, पण मीनाचा हात अजून घट्ट. त्यांनी माझी हो. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. कारण मी तुला सोडून त्या जगातून पळून आले आणि आता त्या सावलीला तुझं प्रेम पाहिजे, जे मी जिथे जाईल तिथे माझ्या मागे येतं. अचानक प्रकाश मंदावू लागला. हवा जड झाली. काळ्या आकृत्यांचे आरेख भिंतीवर सरकत होते. मीना त्याच्या छातीकडे झुकली. सूरज, आपण कधीही एकत्र राहू शकलो नाही, पण आता शेवटचा एकच मार्ग आहे. तू मला माझ्याच जगात सोडून दे, नाहीतर ते तुलाही खेचून नेतील. सूरजने डोळे मिटून तिचा चेहरा हातात घेतला. मी तुला दुसऱ्यांदा हरवू शकत नाही मीना. तुला जाऊ देणं म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्याला सावलीत टाकणं. मीनाच्या डोळ्यातून चमकणारी एक रुपेरी अश्रूंची धार खाली घसरली. पण सूरज, कधीकधी प्रेमाचं सर्वात मोठं बलिदान म्हणजे त्याला सोडून देणं. त्या क्षणी काळी सावली दोघांच्या भोवताली फिरू लागली. जमिनीवर तडे जाऊ लागले. मीना वेगाने मागे खेचली जात होती. सूरज वेड्यासारखा तिचा हात पकडून राहिला. मीना, मी तुला वाचवणार. ती ओरडली. नको, तू आलास तर परत कधीच जाऊ शकणार नाहीस. त्याचे हात सुटण्याच्या टप्प्यावर होते. सावलीचा वेग वाढत होता. मीनाचा आवाज तुटत होता. सूरज, माझ्यावर प्रेम आहे ना तुला? श्वासापेक्षा जास्त. तिच्या डोळ्यात क्षीण पण दिव्यासारखा शांत प्रकाश झळकला. मग मला जाऊ दे. आणि त्यांच्या हाताचा शेवटचा थरकाप, एक थंड झटका आणि मीना सावल्यांच्या भोकात विलीन झाली. वाडा क्षणात शांत झाला. सूर्यकिरण बाहेरून आत शिरले, पण सूरज तसाच गुडघ्यावर बसलेला, हात रिकामे. पण मीनाच्या स्पर्शाने अजूनही जळत होत. त्या शांततेत त्याला जाणवलं मीनाच्या डोळ्यातील ती शेवटची चमक. कदाचित तो शेवट नव्हता. कदाचित ती परत येईल, पण कधी, कशी, कोणत्या स्वरूपात हे कोणालाच ठाऊक नव्हतं. त्याचं प्रेम अजूनही संपलेलं नव्हतं आणि सावलीचं जग अजूनही त्याच्याकडे पाहत होतं. सावल्यांनी मीनाला त्या काळोख्या भोकात खेचून नेलं तेव्हा सूरज काही मिनिटं हललाच नाही. त्याच्या हातात अजूनही मीनाचा थंड स्पर्श होता. जणू तिचं अस्तित्व इथेच कुठेतरी हवेत लटकत होतं. पण हळूहळू वाड्यातलं शांत वातावरण बदलायला लागलं. भिंतीवर वर्षानुवर्षे चिटकलेली धूळ खाली गळू लागली. हवेत हलकीशी कंपन पसरली आणि एका क्षणी जमिनीवर मीनाच्या गळ्यातला छोटा चांदीचा लॉकेट आपटून बाहेर पडला. सूरजची छाती दाटून आली. मीना, तू मला परत येण्याचा चिन्ह देत आहेस का? त्याने लॉकेट उचललं आणि त्या क्षणी त्याच्या बोटांना एक विचित्र ऊब जाणवली. अगदी मीनाच्या पहिल्या स्पर्शासारखी. पण त्या उभेबरोबरच त्याच्या डोळ्यासमोर एका क्षणासाठी एक सावली चमकून गायब झाली. जणू काही कोणी त्याच्याकडे अतिशय जवळून पाहून एकदम मागे सरकलेलं. तो क्षणभर थांबला. वाड्यात फक्त शांतता, पण त्या शांततेतही त्याला मीनाचा थरथरचा श्वास ऐकू येत होता. मागच्या जगातल्या अंधाऱ्या पसाऱ्यातून सूरजने लॉकेट छातीजवळ ठेवत डोळे मिटले. त्याला अचानक कळलं मीना त्याला बोलवत आहे. मी येतोय मीना, मी तुला एकटं सोडणार नाही. तो फुटफुटला आणि मग वाड्यातील सर्व दिवे एकदम विझले. पूर्ण काळोख. पण त्या काळोखात त्याला दिसली एकच गोष्ट, मीनाच्या आकाराची फिकटशी रुपेरी झाक. ती त्याच्याकडे वळून उभी होती. तिच्या डोळ्यात दुःख आणि प्रेम एकत्र मिसळलेलं. ती शांतपणे म्हणाली, सूरज, तू इथे येऊ नकोस. हे जग तुला विसरणार नाही, स्वीकारणार नाही. मी तुला सोडू शकत नाही. तो पुढे सरकला. एवढ्यात तिच्या शेजारी एक उंच वाकडा तिकडा सावली मानव उभा दिसू लागला. त्याचे डोळे काळ्या धुरात जळण्यासारख्या निखाऱ्यासारखे होते. त्याच्या उपस्थितीत हवा गारठली. तो भीषण आवाजात म्हणाला, तुझं प्रेम तिची ताकद आहे आणि तिची ताकद आमचं अन्न. तू आला तर आम्ही तिला सोडणार नाही. सूरजच्या छातीत भीती उठली, पण मीनाच्या डोळ्यात पाहताच ती भीती वितळली. ती थरथरत म्हणाली, तू आलास की मला कायमची कैद होणार. सावली तुलाही खाईल. सूरज एक पाऊल पुढे. सावली मानव गरजला. भीतीत थरथरल्या. खिडक्या फुटल्या. वादळासारखा काळा धूर वाड्यात भरला. पण सूरजचा आवाज त्या गर्जनेतून आरपार गेला. मीना, तू मला आयुष्यभर केवळ हरवण्यासाठी जन्मली नाहीस. मी तुला घेऊन जाईन. प्रकाशात मीना आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. सूरज, तू माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य देणार
तो तिच्या इतक्या जवळ आला की तिचा थंड श्वास त्याच्या चेहऱ्यावर पडू लागला. आयुष्यापेक्षा तू मला जास्त प्रिय आहेस. त्या क्षणी सावली मानवाने एक भीषण किंकाळी फोडली. खोलीतील सर्व सावल्या एकत्र आल्या आणि सूरजवर झेपावल्या. पण सूरजने मीनाचा हात पकडत जोरात ओरडला, तू माझ्यासोबत येशील, मी तुला त्या जगातून बाहेर काढीन. आणि त्या क्षणी लॉकेट तेजाने चमकले. अगदी आकाशातून गडगडणाऱ्या चांदीच्या वज्रासारखे सावल्या मागे हटल्या. मीना त्याच्या हातात उबदार झाली, जी वर्षानंतर प्रथमच जिवंत वाटत होती. तिचा हात थरथरला. ता आवाज तुटत म्हणाला, सूरज, तू हा दरवाजा उघडू शकणार नाहीस. तो फक्त त्या प्रेमाने उघडतो ज्याला स्वतःचं जीवन देण्याची भीती नसते. सूरजने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. मी माझं जीवन तुला देतो. आणि प्रकाशाचा स्फोट झाला. संपूर्ण वाडा थरथरला. सावली मानव आक्रोश करत दूर फेकला गेला आणि त्या प्रकाशात सूरज आणि मीना दोघंही गायब झाले. फक्त चांदीचं लॉकेट जमिनीवर पडून मंद प्रकाशात चमकत राहिलं, जणू त्या दोघांच्या परतण्याची शांत प्रतिज्ञा. प्रकाशाच्या विस्फोटानंतर शांतता पसरली, पण त्या शांततेतही एक विचित्र कंप होता. जणू दोन जग भेटून क्षणभरात वेगळी झाली होती. सूरजला जाणवलं की तो एका अंधाऱ्या दुसर जगात उभा आहे. त्याचे पाय जमिनीवर असूनही जणू काही त्याने हवा स्पर्श केली होती. त्याच्या हातात अजूनही मीनाची बोटं होती, पण यावेळेस ती उबदार होती, खरोखर जगणाऱ्या मनुष्यासारखी. तो चकित झाला. मीना, तू जिवंत आहेस. मीना त्याच्या डोळ्यात खोलवर पाहून हसली. तुझ्या प्रेमाने मला सावलीच्या जगातून मुक्त केलं, पण आपण अजून इथेच आहोत, पूर्णतः सुरक्षित नाही. ते दोघे आजूबाजूला पाहू लागले. दूरवर सावल्या हलत होत्या, माणसाच्या आकृती, पण चेहऱ्याशिवाय भिंती नव्हत्या, जमीन नव्हती, दिशा नव्हत्या, फक्त धुसर अंधार. मीना शांतपणे बोलली, हेच ते जग जिथे सावल्या भावना खातात. इथून बाहेर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला, कोणी बाहेरून दरवाजा उघडेल, आणि दुसरा, सूरज तिला थांबवत म्हणाला. आणि दुसरा, मीनाच्या डोळ्यात दुःख पसरलं. आणि दुसरा म्हणजे आपण दोघांनी इथेच कायमचं राहणं. आणि इथं राहणं म्हणजे हळूहळू सावल्यांचा भाग होणं. सूरज थोडा शांत झाला, मग निर्धाराने बोलला, तर आपण पहिलाच मार्ग निवडू. आपण परत जाणार. ते पुढे चालू लागले. ते जितके चालत होते तितका अंधार जड होत होता, जणू त्यांच्या पावलांना पकडून खाली ओढत होता. मीना अचानक थांबली. सूरज, सावली मानव येतोय. वाऱ्यासारखा काळा धूर त्याच्या मागे पसरत होता. त्यांच्या गर्जनेने जग हलू लागलं. सूरजने मीनेचा हात घट्ट पकडला. पळायचा नाही, लढायचं. सावली मानव त्यांच्या समोर प्रकट झाला. यावेळी अधिक भयानक, उंच, तीक्ष्ण आकार, काळ्या ज्वालासारखा शरीराची हालचाल, त्याचा आवाज खोल, थरथरणारा. तुम्ही प्रकाशात परत जाणार नाही. सूरज पुढे झाला. तिचं जग प्रकाशाचं आहे. मी तिला घेऊन जाणार. सावली मानव हसला. एक भयंकर, कान फाडणारा आवाज. तू तिच्यासाठी खूप काही दिलंस, पण तिच्या जगाचा दरवाजा उघडण्यासाठी एक शेवटचं बलिदान हवं. मीना घाबरून मागे झाली. नको, मी तुला गमावू शकत नाही. सावली मानव म्हणाला, दरवाजा एकट्या जीवाला प्रतिक्रिया देत नाही. तो फक्त त्या प्रेमाला उघडतो जे स्वतःला संपवण्यास तयार असतं. सूरज तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, मीना, मी तुला मागच्या वेळी जाऊ दिलं नाही, आता पुन्हा नाही. मीना ओरडली, सूरज, नाही. याचा अर्थ तू हो. त्याने तिचे गाल हातात घेतले. तुझं जीवन मला नको, तुझं सुख हवं. सावली मानवाने हात वर केला. जमिनीवरून एक मंद प्रकाश उघडला. तोच बाहेर जाण्याचा दरवाजा, पण त्याखाली भीषण अंधाराचं तळ होतं. सूरजने मीनाचे अश्रू पुसले. तू परत जा. मी नाही. माझं प्रेम तुझं रक्षण करेल. मीना त्याला वेड्यासारखी पकडून म्हणाली, सूरज, मी तुला हरवणार नाही. मी तुला आयुष्यभर शोधत राहीन. त्याने तिच्या ओठावर बोट ठेवलं. तू मला नाही गमवत मीना, मी तुला वाचवत आहे. आणि एका क्षणी तो तिला दरवाजाकडे ढकलत मागे सरकला. मीना किंचाळली. सूरज, तिचा हात त्याच्या हातातून सुटत होता. तो हसला. पहिल्यांदा शांत असू. मीना, तुझ्या जगात परत जा. आणि कधीतरी जर वाऱ्याने तुझ्या केसांना स्पर्श केला तर समज मी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू धबधब्यासारखे वाहत होते. सावली मानव मोठ्या आवाजाला गरजला. सूरज मागे हटत अंधारात उभा राहिला. आणि अचानक दरवाजा तेजाने उघडला. एक शक्तिशाली प्रकाश ज्योत मीनाला खेचून बाहेर घेऊन गेला. शेवटचं तिने जे पाहिलं ते सूरजचं हसतमुख चेहरा, आणि अंधार त्याला पूर्णपणे गिळून टाकत होता. दरवाजा बंद झाला. एकदम शांतता. मीना गावात परत आली, जिवंत, उबदार, मुक्त. पण तिच्या नजरेत एक कायमचा शून्य होता.
प्रत्येक वाऱ्याची झुळकीत तिला सूरजचा स्पर्श जाणवत होता. तिच्या गळ्यात ते चांदीचं लॉकेट होतं. आता उबदार ते लखलखतं होतं, अगदी सूरजच्या हसऱ्या स्मितासारखं. लोकांनी विचारलं, सूरज कुठे आहे? मीना शांत हसली. तिच्या अश्रूंमध्ये प्रकाश होता. तो प्रकाशात नाही, पण अंधारातही हरवलेला नाही. तो तिथेच आहे जिथे प्रेमाच्या सावल्या अमर असतात. आणि वारा तिच्या केसांमध्ये अलगद फिरला, जणू त्याने तिच्या गालावर स्पर्श केला. मीना कुजबुजली, सूरज, मी तुला विसरणार नाही. आणि अशा प्रकारे प्रेमाने सावल्यांना पराभूत केलं आणि प्रेमानेच एक जीव समर्पित झाला. ही होती सूरज आणि मीनाची कथा. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.